भक्ता, आज मी इथे तुला तेच रडगाणे सांगायला किंवा ऐकवून दाखवायला आलो नाही. आज मी तुला एक कटू सत्य सांगायला आलो आहे. तुझ्या आयुष्यात आज जे काही वाईट घडतंय, जितकं दारिद्र्य, जितका त्रास आणि जितके अपमान तू सहन करतोयस, त्याला जगातील दुसरी कोणतीही व्यक्ती जबाबदार नाही. तू स्वतःच जबाबदार आहेस. ईश्वराने तुला जन्माला घालताना तुझ्याच आत ब्रह्मांड हलवण्याची एक गुप्त अदृश्य शक्ती दिली होती. पण तू काय केलेस? तू आयुष्यभर त्या शक्तीचा वापर स्वतःला उद्ध्वस्त करण्यासाठी, भीती बाळगण्यासाठी आणि वाईट गोष्टींचा विचार करण्यासाठीच केलास. आज जर तू शांतपणे ही गोष्ट समजून घेतली नाहीस, तर तू कितीही तीर्थयात्रा कर, कितीही उपवास कर, तुझे आयुष्य कधीच बदलणार नाही. विशेषतः आजच्या या संवादातील शेवटचा भाग असा आहे जो तुझ्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलेल. रात्री झोपताना तू नकळत एक अशी भयानक चूक करतोयस ज्यामुळे तुझी सगळी सेवा निष्फळ ठरते आहे. जर तुला खरोखरच या नरकातून बाहेर पडायचे असेल तर एकही शब्द न गमावता हे ध्यान देऊन ऐक. लेकरा, आधी हे समजून घे की तुझे मन नक्की कसे काम करते. तुझ्या शरीरात 2 प्रकारची विचारशक्ती आहे. एक ते मन जे बाहेरचे जग बघते, हिशोब करते आणि तर्क लावते, आणि दुसरे ते मन जे तुझ्या शरीराच्या आत शांत बसले आहे, ज्याला तुझ्या भावना आणि विश्वास समजतात. विचार कर, एक शेतकरी आहे. तो शेतात आंब्याचे झाड लावतो आणि रोज त्याची देखभाल करतो. पण जर त्याने मातीमध्ये विषारी वनस्पतीचे बी पेरले आहे, तर माती असा विचार करेल का की हा तर चांगला माणूस आहे, मी याला आंबाच देते? नाही, माती तू जे बी पेरणार तसेच तुला फळ देणार. तुझे आतील मन म्हणजे ती माती आहे. तू भीती आणि अपयशाचे विचार पेरलेस तर जीवन तुला तेच परत देईल. तू जेव्हा जेव्हा मुखाने किंवा मनात म्हणतोस मला हे जमणार नाही, माझी परिस्थिती कधीच सुधारू शकत नाही, तेव्हा तू या ब्रह्मांडाला काय संदेश देतोस हे तुझ्या लक्षात येते का? जसे एखादा लहान मुलगा आपल्या वडिलांच्या शब्दांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. वडिलांनी सांगितले की रात्री बाहेर भूत असते, तर तो मुलगा कधीच बाहेर जात नाही, कारण त्याने त्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवलेला असतो. तुझे आतील मनसुद्धा अगदी तसेच निष्पाप आहे. तू त्याला रोज सांगतोस की मी गरीब आहे, मी दुःखी आहे. तुझे आतील मन तुझ्या या शब्दांना आदेश मानून स्वीकारते आणि तुझ्या आयुष्यात तशीच माणसं, तशाच वाईट घटना आणि तशीच गरिबी आणून उभी करते. जर तुला समृद्धी हवी असेल तर आजच तुझ्या जिभेवरून आणि विचारातून नाही आणि अशक्य हे शब्द उपटून फेकून दे. हा तो भाग आहे जो तुला शांत चित्ताने ऐकायचा आहे. भक्ता, लक्ष देऊन ऐक. दिवसभरात तू काय करतोस यापेक्षाही जास्त महत्त्वाचे हे आहे की तू रात्री झोपताना मनात काय घेऊन झोपतोस. जर तू एखाद्या भांड्यात रात्री विषारी किंवा शिळे अन्न ठेवून दिले आणि सकाळी उठून ते खायला गेलास तर तुझी तब्येत बिघडणारच ना. 99% लोक रात्री झोपताना हीच भयानक चूक करतात. दिवसभराची भांडणं, पैशांची चिंता, आजाराची भीती आणि लोकांचे टोमणे आठवत झोपतात. तू जेव्हा नकारात्मक विचारांसह झोपतोस तर रात्रभर तुझे आतील मन त्याच भीतीवर आणि चिंतेवर काम करत राहते. सकाळी उठल्यावर तुला थकवा का वाटतो? कारण तू रात्रभर मनामध्ये चिंतेचे पीक पिकवत असतोस.
झोपण्यापूर्वी 5 मिनिटं फक्त माझं नामस्मरण कर. कृतज्ञता मान आणि माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. माझे सर्व काही उत्तम होणार आहे. हाच विचार ठेवून झोप. तू माझ्याकडे येतोस आणि विचारतोस, स्वामी, माझ्या आयुष्यात चमत्कार कधी घडणार? लेकरा, चमत्कार बाहेर घडत नसतात. चमत्कार आधी तुझ्या कल्पनेत जन्म घेतात. चल, एक उदाहरण ऐक. जेव्हा एखादा माणूस मोठे घर बांधणार असतो तेव्हा आधी ते घर विटांनी उभे राहते की आधी ते घर अभियंत्याच्या आणि मालकाच्या डोक्यात कल्पनेच्या रूपात तयार होते? आधी डोक्यात स्पष्ट चित्र तयार होते, कागदावर नकाशा बनतो आणि मगच ते घर प्रत्यक्षात उभे राहते. तसंच तुला आयुष्यात जे हवं आहे, आरोग्य, पैसा, शांती किंवा यश, त्याचे स्पष्ट चित्र आधी तुझ्या कल्पनेत उभे कर. तू स्वतःला रोगमुक्त, समृद्ध आणि आनंदी पाहू लागलास तरच ते चित्र तुझ्या वास्तवात उतरेल. जर तुझ्या कल्पनेतच तू दरिद्री आणि दुःखी असशील तर जगातला कोणताही देव तुला सुखी करू शकत नाही. तू आजाराने ग्रस्त होतास, औषधे घेतोस, पण तुझा आजार बराच होत नाही. याचे कारण काय ठाऊक आहे? कारण तू शरीराने औषध घेतोस पण विचारांनी आजारीच पूजा करत बसतोस. जर एखाद्या झाडाची पाने सुकायला लागली तर तू वरून पानांवर पाणी शिंपडणार की झाडाच्या मुळाशी पाणी घालणार? मुळाशीच ना. तुझे शरीर म्हणजे झाडाची पाने आहेत आणि तुझे मन म्हणजे त्या झाडाचे मूळ. तू रोज 10 लोकांना सांगत सुटतोस, माझं डोकं दुखतं, माझी प्रकृती ठीक नाही, मला मोठा आजार झालाय. तू जेवढा आजाराचा जप करशील तेवढा आजार तुझ्या शरीरात मुळे घट्ट करेल. या उलट माझ्या शरीरात ईश्वराची दिव्य ऊर्जा वाहते आहे, मी पूर्णपणे निरोगी आहे, हा विचार मुळामध्ये टाक. बघ तुझा आजार कसा पळून जातो. तू म्हणतोस, मी इतकं कष्ट करतो पण माझ्याकडे पैसा टिकतच नाही, लक्ष्मी माझ्या घरी का येत नाही? विचार कर, तू एखाद्या पाहुण्याला तुझ्या घरी बोलवलेस पण तो पाहुणा घरात आल्यावर तू त्याची निंदा करायला लागलास. हे लोक फार वाईट असतात, त्यांच्यामुळेच सगळा त्रास होतो, असं जर तू म्हणालास, तो पाहुणा तुझ्या घरी थांबेल का? तो लगेच निघून जाईल. तू पैशाबाबतही हेच करतोस. तू मनात बोलतोस, पैसा हेच सगळ्या वाईट गोष्टींचे मूळ आहे, श्रीमंत माणसं वाईट असतात. तू जेव्हा पैशाचा आणि समृद्धीचा तिरस्कार करतोस तेव्हा लक्ष्मी तुझ्या दरवाजातूनच मागे फिरते. पैशाचा आदर करायला शिक, समृद्धीला आशीर्वाद समज आणि माझ्याकडे मुबलक पैसा येत आहे आणि मी त्याचा चांगल्या कामासाठी वापर करत आहे, ही भावना बाळग. हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तू देवाकडे जातोस पण तुझ्या शेजाऱ्याची प्रगती पाहून तुझा जीव जळत असतो. हाच तो दुसरा खड्डा आहे जिथे तुझी सर्व भक्ती निष्फळ ठरते. तू आजही 10 वर्षांपूर्वी झालेल्या अपमानाचा, फसवणुकीचा आणि दुःखाचा विचार घेऊन बसला आहेस. तू भूतकाळाचे ओझे पाठीवर वाहून नेणारा गुलाम बनला आहेस. तू प्रवासाला निघालास आणि पाठीवर 50 किलोचा दगड बांधलास तर तू मैलोनमैल चालू शकशील का? तू थकणार, कोसळणार आणि तुझा प्रवास तिथेच थांबणार. ज्या लोकांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुला फसवले, त्यांना क्षमा करून टाक आणि पुढे निघ. तू जेव्हा सुडाची भावना आणि राग मनात धरून ठेवतोस तेव्हा तू दुसऱ्याचे काहीही बिघडवत नाहीस, तर स्वतःच्याच अंतर्मनात जळता कोळसा धरून ठेवतोस. जुन्या जखमा कुरवाळणे सोड आणि वर्तमानात जगायला शिक. माझ्या लाडक्या लेकरा, आता सर्व चिंता, सर्व शंका आणि सर्व नकारात्मकता माझ्या चरणी समर्पित कर. तुझ्या आत असलेली ती अंतर्मनाची शक्ती
म्हणजे दुसरी काही नसून तुझ्या आत वास करणारा मीच आहे. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस. आजपासून उठ, नकारात्मक बोलणे बंद कर. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी विश्वासाने भरलेले विचार मनात ठेव. प्रामाणिक कष्ट कर आणि परिणामांची चिंता माझ्यावर सोडून दे. तू जेव्हा निष्पाप मनाने आणि अथांग विश्वासाने पाऊल पुढे टाकशील तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या मदतीला धावून येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.